तर मित्रांनो, आम्ही निघालो होतो अकोल्याला, म्हणजे अगस्त ऋषी देवस्थान दर्शनासाठी. तर पोहोचलेलो आहे आम्ही अकोल्यामध्ये आणि आता जातो मंदिराकडे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो पहिला परिसर. तर हा बघा परिसर अकोल्या मध्ये अगस्त ऋषीचा हा झाला परिसर. आणि मित्रांनो हे बघा मंदिर. तर आता तुम्हाला दाखवतो मंदिर. आणि आपण आता थोडक्यामध्ये तुम्हाला आतमध्ये मी थोडं घेऊन जाणार आहे, पण तोपर्यंत बाहेरचं मंदिर पायऱ्या वगैरे खूप लांब आहे. आणि मग थोडक्यामध्येच आता बघा तुम्ही हे झालं देवाचं समोरचं तिथं फ्रंट. आणि हा आपला जो म्हणतो ना आपण हा परिसरातला पहिला भाग. आणि मग काय मित्रांनो आम्ही निघालो इथून. थोडंसं म्हणलं देवाचं आपण नाव दाखवूया. अगस्त ऋषीचं मोठं देवस्थानाची ती पाठी. मग काय थोडक्यामध्येच आम्ही निघालो आतमध्ये. तर तुम्हाला नेतो मी बघा आतमध्ये आता. मित्रांनो आम्ही आलो आहे आता मंदिरामध्ये. तर जाऊया मंदिरामध्ये दर्शनाला. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे हे. आणि या ठिकाणी बसण्याची वगैरे खूप मोठी सोय. तर आतमध्ये दाखवतो मित्रांनो, पण परिसर कसा वाटला तोही सांगा. आणि आतमध्ये मंदिर बघा किती मोठं आहे सुद्धा. तर आम्ही आलो बघा आता मध्ये मंदिराच्या. तर बघा तुम्ही किती मोठं मंदिर आहे. आणि या ठिकाणी जे लीला आहे त्यांची, तर आजपर्यंतसुद्धा त्यांची ती लीला ते आजही दाखवत आहे. म्हणजे अगस्त ऋषी महाराज हे बघा. तर दर्शन करून घ्या सर्वांनी मित्रांनो, कारण हेच प्रतिमा आपल्या अयोध्यामध्ये स्थापित केलेली आहे, इथलाच प्रतिमा दाखवून. तर मित्रांनो आत्ता दाखवतो आहे मी तुम्हाला मागचा भाग, म्हणजे पाठीमागं मंदिराच्या काय आहे. तर चला तर तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो भाग काय आहे मंदिराच्या. तर हे बघा मागंसुद्धा खूप भव्य अशी जागा आहे, ज्या ठिकाणी भाविक भक्त येतात बसतात. तुम्ही बघत असाल इथे गाड्या लावायला पार्किंग वगैरे बनवलेली आहे त्यांनी. किती मोठी जागा आहे. तर आणि ही जागा भक्तासाठी बसण्यासाठी पण आहे, त्यांच्या गाड्या लावण्यासाठी सुद्धा. तर मित्रांनो अशा प्रकारे हे बघा हे आहे अगस्ती महाराज. या ठिकाणी आपण आलो दर्शनासाठी. आणि या ठिकाणी बघा हर वेळेस भाविक भक्त हे येतच असतात. तर तुम्ही बघू शकता बरेचसे लोक बाहेर पण आलेले आहे. आपण घेतलेलं आहे बघा आता दर्शन. तर कुंड साहेबांचं मी धन्यवाद करतो की त्यांच्यामुळं आम्हाला ह्या मंदिरात येण्याची संधी मिळाली. आणि या ठिकाणी त्यांनी आम्हाला आणलं. आणि एवढं मोठं म्हणजे भाविक भक्तांचं हे दरवेळेस इथे सतत भाविक भक्त येत असतात. आणि खूप मोठा लाभ आणि काहीतरी चमत्कार असतो प्रत्येक वेळेस, ज्याची त्याची भक्ती भावना आहे. तर अशा प्रकारे कुंड साहेब तुम्ही आम्हाला इथं आणल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि असंच तुमचा. तर मित्रांनो या ठिकाणी नवीन सुद्धा नवरदेव नवरी येत असतात दर्शनासाठी. आणि हे बघा दर्शन घेऊन त्यांची इच्छा. या ठिकाणी जर नवीन जोडपं जर दर्शनाला आलं तर खूप प्रसन्न होतात म्हणजे देव, आणि त्यांना चांगला आशीर्वाद सुद्धा मिळतो म्हणतात. आणि मग काय त्या ठिकाणी भेटले तर आई. आणि हे सतत त्या ठिकाणी जात होते पहिले. तर यांना तिथं आईसोबत बोलायला वगैरे भेटलं. त्या भेटल्या खूप आनंद झाले आणि त्यांच्याबद्दल थोडंसं बोलत होतं. आणि दर महिन्याला पुन्हा साहेबांनी मी दर महिन्याला यायचो, आईला भेटून जायचो. पण आता 2 वर्ष झाले तर मला वेळच मिळत नाही, कारण आता मी लांब आहे तिकडं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामुळं आता मला वेळ मिळत नाही. काय त्याच्यामुळं वेळ मिळत नाही आता मी. आणि वेळ मिळला आता इलेक्शनमुळं. आता बदली इकडं झाली इलेक्शनमुळं. आणि आता मी अगस्त्य महाराजच्या दर्शनाला आलो. आणि आईचं दर्शन पण झालं आणि देवाचं पण दर्शन झालं. विलंब पुढं देवानं मला परत सांगण्याला बदली करावा, इथं आणावा अशी माझी नम्र विनंती. जय जय अगस्त्य महाराज की जय. मित्रांनो तुम्ही बघितलं का हे आहे मंदिराचे सेवक. आणि थोडक्यात आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे, कारण आपल्याला माहिती नसल्यामुळं थोडीशी माहिती पाहिजे. आपण जिथं गेलो तिथं. तर भाऊ थोडक्यात आम्हाला माहिती द्या. आणि तुमच्या मागं जो फोटो आहे त्याचं थोडक्यात माहिती द्या.
सर्वप्रथम जय शिवराय. आपण ही मागली प्रतिकृती बघतोय. इथं प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला चालले होते त्यावेळेस अगस्त्य ऋषींचं दर्शन घेतात. राम लक्ष्मण सीता माता आणि अगस्त्य ऋषी या प्रतिकृतीमध्ये आपल्याला दिसतंय. तर ही जी प्रतिकृती आपल्याला दिसते हा. समुद्र मंथन केलं अगस्त्य ऋषींनी. हा. आपण महाभारत रामायण याच्यामध्ये अगस्त्य ऋषींचा उल्लेख झालेला आहे. हां. तर त्याच्यामध्ये जे समुद्र मंथन केलं ती ही प्रतिकृती. अच्छा. आता आणि ती पुढची जे तुम्ही दाखवणार ती कोणती दाखवणार? आता याच्यामध्ये ना ज्यावेळेस आता आपण इथं आलोय तर हे कशाचं? ही मागली जी प्रतिकृती दिसते हा. आपल्याला ते लोकमुद्रा माता आहे. ही मागून देव राहिली. अच्छा. याच्या माग भरपूर मोठी कहाणी आहे. हो. म्हणजे अगस्त्य ऋषी एक राजा होते. हा. ते बोलले का माझ्यावाल्या मुलीशी लग्न हा. करा. तर अगस्त्य ऋषीला हा काही संसार करायचा नव्हता. अच्छा. पण मग त्यांनी होकार दिला. ज्यावेळेस पुन्हा त्या राजाकडे गेले तर त्यांच्यावाल्या ज्या मुली होत्या त्यांच्या सर्वांचे लग्न झालेले होते. अच्छा. पण अगस्त्य ऋषी आले आपल्या मुलीचे आपण तिच्या लग्नासाठी तर बोललेलो होतो. हा. मग त्यांनी काय केलं एका मुलाला मुलीच्या वेषांतरमध्ये लग्न लावून दिलं. अगस्त्य ऋषी जाणकार होते का आपल्यावालं एका स्त्री बरोबर नाही मुलाबरोबर लग्न झालंय. अच्छा. पण जेव्हा ते त्यांच्या मागे मागे आले हा. त्याचं मुलीत रूपांतर झालं. तेच लोकमुद्रा माता अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे. त्याच्याच एक पाठीमागं लोकमुद्रा माता म्हणून मंदिर आहे. हो का? हो. असं आणि आहे. आता पुढची माहिती? फोटो बघतो अच्छा. तो आदित्य हृदय स्रोत. हा. म्हणजे ज्या वेळेस रामायण चालू होतं हा. आता वाटायला लागलं का आता युद्ध थांबवायला पाहिजे सगळे थकलेले होते. हा. त्यावेळेस तिथं अगस्त्य ऋषी प्रगट झाले. त्यांनी प्रभू रामचंद्रांना आदित्य हृदय स्रोत ऐकवलं. हा. त्याच्यानंतर पुन्हा सर्वांमध्ये नवीन ऊर्जा आली हा. आणि मग युद्धाला पूर्ण सुरुवात झाली. अच्छा अच्छा. तर अशा पद्धतीनं हे मंदिर मित्रांनो तर किती सुंदर या ठिकाणी आहे. आणि जे दादा आपल्याला माहिती देत आहेत तर थोडक्यामध्ये ती माहिती आपण तुमच्या माहितीसाठी माहिती करून घेत आहेत. तर थोडक्यात अजून थोडीशी माहिती घेऊया. की जुन्या काळामध्ये आपण म्हणतो की देव वगैरे कसे पक्षू प्राणी सगळे देवांच्या जवळ राहायचे. तर त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे दादा आपले. तर दादा ही प्रतिमा दिसते याच्यामध्ये हे दर्शवलंय हा. अगस्त्य ऋषी हा. आहे. त्यांच्यासोबत सर्व पक्षी असतील प्राणी असतील तिथे एकोप्याने हा. राहतात. इथं जे आश्रम होतं जे दंडकारण्यातील आपण म्हणतो आश्रम म्हणजे त्यावेळेच ही नदी दाखवली ही प्रवरा नदी अच्छा. प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला या चित्राद्वारे. हो का? हो. मला थोडक्यात असं माहिती झालं की इथली जी प्रतिमा आहे आपल्या देवाची बरोबर. तर मी दाखवतोय कॅमेऱ्यामध्ये. तर ही प्रतिमाचा फोटो घेऊन अयोध्यामध्ये स्थापित केलंय असं मला माहिती झालं. बरोबर बरोबर. इथूनच प्रतिमा आपल्यावाली जी अगस्त्य ऋषी हा. त्यांच्यावाला फोटो इथून घेतला. हा. आणि आता आपले देशाचे नरेंद्र मोदी साहेब हा, हा. त्यांच्या थ्रू तिकडं पूजन झालं. आपलं जेव्हा भगवा ध्वजारोपण झालं ना हा. त्यावेळेस फोटो व्हायरल झाला. हा, हा. त्यावेळेस समजलं का इथली प्रतिकृती तिथं साकारली. आपले केडी दुमाळ साहेब असेल हा. त्याच्या मागे रामनाथ मुतडक सर असतील हा. यांच्याद्वारे इथून ती फोटो घेतला हा. आणि तिथं ती प्रतिकृती साकारली. हो का? अशी माहिती. तर मित्रांनो अशा प्रकारे थोडक्यात तुम्हाला सर्वांना थोडीशी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि या ठिकाणी खूप काही गोष्टी ज्या वेळेस राम आणि सीता या ठिकाणी आपल्या महाराजांच्या दर्शनाला येत होते म्हणे भाऊ असे पण सांगत होते. आणि ज्या वेळेस जे नवीन जोडपं असतं ज्यांचं लग्न झालं आहे ते जोडपं या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन जातं. तर त्यावेळेस अगस्त्य ऋषी महाराज हे प्रसन्न होतात. आजही ती जुनी जे सांगतात लोक की महाराज प्रसन्न होते आणि तो प्रपंच सुखी होतो. तर आजही तसंच घडतंय या ठिकाणी. तर अशी माहिती दिलेली भावानी. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.